करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायत भावना आणि समास 6वा दुष्यित निरूपण. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 8वा ज्ञानदशक मायत भावना, ज्ञानाचं दशक आणि त्यामधला समास 6वा दुष्यित निरूपण. तर समोर सांगतं दुष्यित निरूपण म्हणजे काय? ज्याचं मन चंचल आहे, ज्याच्या अंतरात्म्याकडे दुमत आहे, दूषित आहेत, अंतःकरण दूषित आहे, ते तर आपल्याला सूचित करायचं आहे. ते दूषित जी आहेत तिचं समर्थांनी श्रवण या समासामध्ये सांगितलेले आहेत. दूषिताची कारणं सांगितलेली, लक्षणं सांगितलेली आहेत, ते आपल्याला श्रवण करायचे. जय सद्गुरू. श्रोता विनवी वक्त यासी, सत्संगाची महिमा कैसी, मोक्ष लाभे किती दिवसी, हे मज निरूपावे. श्रोता वक्त्याला विनंती करतोय, या मला सत्संगाची महिमा सांगा, असा मला उपाय सांगा, अशी मला भक्ती सांगा की जे करताच मला मोक्ष लाभेल, याची मला कल्पना द्या, याचं मला निरूपण सांगा आणि हे मला समजावून सांगा की लगेच मला ज्ञानप्राप्ती होईल, मोक्ष लाभेल, असं मला काहीतरी सांगा. दरिता साधूची संगती, किता दिवसा होते मुक्ती, हा निश्चय कृपामूर्ती, मज दिनास करावा. तर श्रोता विचारतं, हे कृपामूर्ती, साधूची संगती केल्याने, देवाची संगती केल्याने मला किती दिवसात मुक्ती प्राप्त होईल, हे मला सांगा. मुक्ती लाभे तक्षणी, विश्वासता निरोपणी, दुष्यितपणी हानी होतसे. यावर वक्ता म्हणतोय तुला तक्षणाला मोक्ष आहे, ज्या क्षणी तू त्या देवावर विश्वास ठेवशील, देवाचं स्मरण करशील, देवाचं निरूपण करशील, त्या क्षणी तुला मोक्ष आहे, वक्ता म्हणतोय. पण दृढ विश्वास असेल, निरूपण असेल, श्रवण करताच तत्काळ मुक्ती लाभेल. पण दुश्चितपणे भांबावलेपणाने श्रवण केले तर नक्की मात्र हानी होईल. सुचितपणे दुष्यित मन होते अकस्मात, त्यास करावे निवांत, कोणे परी. म्हणजे यावर परत श्रोत्यांनी प्रश्न केला आहे की सुचितपणे म्हणजे एकाग्र मनाने जर श्रवण करत असेल आणि मध्येच ते दुसरे विचार आले, दूषित विचार आले, तर मग मन भांबावून जातं. मग काय करावे? मग त्याला मन शांत कसे करावे? हे श्रोत्याने वक्त्याला प्रश्न केला. मनाच्या तोडून ओढी, श्रवण बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी, काळ सार्थक करावा. यावर समर्थ सांगतात, जर मनाची प्रयत्नपूर्वक विषयाकडील ओढातोड अत्यंत आवडीने आणि क्षणोक्षणी अत्यंत सावध राहून केला, देवाचं स्मरण केलं, देवावर विश्वास ठेवला, तर त्याचा काळ सार्थक की लागला हा समजावे. अर्थप्रमय ग्रंथांतरी, शोधून घ्यावे अभ्यंतरी, दुष्यितपणे आले तरी, पुन्हा श्रवण करावे. समर्थ सांगतात, अर्थ आणि सारभूत सिद्धांत नीट वाचून घ्या. अर्थ आणि प्रमेय हे सर्व आहेत, ग्रंथांतरीमध्ये आहेत. त्याचा शोधबोध घेऊन त्यांच्या अंतरात मनन करा. आणि मनन करतानाच मध्येच मन अस्वस्थ झाले, दुसरे विचार आले, दूषित विचार आले, तरी श्रवण सोडू नका आणि पुन्हा श्रवण करत जा. जिथपर्यंत तुमचं मन शांत होत नाही, दूषित विचार जात नाही, तिथपर्यंत तुम्ही श्रवण करा.
पण तुम्ही श्रवण सोडू नका. एकदा जा की श्रवण सोडला तुम्ही दुचितपणाला लागला. अर्थांतर पाहिल्या विन उगाच करी जो श्रवण, तो श्रोता नवे पाषाण मनुष्य वेसे. समर्थ सांगतात अर्थांतर पाहिल्या विन म्हणजे तुम्ही अर्थ नीट समजून न घेतल्यामुळे न घेता जो उगाच श्रवण करतो, नुसतंच बोलतो, तो श्रोता नसून त्या मनुष्य जन्मातील तो पाषाण आहे, दगड आहे. समर्थ सांगतात आपण नुसतंच हे करतोय, दासबोध घेतला, आपण नुसतंच वाचत बसलोय, अर्थ नाही समजत, काही नाही समजत, डायरेक्टली आपण करतोय. पण ते बोलतो समर्थ सांगतात की हा मनुष्य देहातील पाषाण आहे. येथे श्रोती मानतील सीन, आम्हास केले पाषाण, तरी पाषाणाचे लक्षण सावध ऐका. म्हणजे हे ऐकून समर्थ सांगतात, हे ऐकून श्रोत्यांना वाईट वाटते की आम्हाला पाषाण म्हटलंय, दगड ठरवलंय. तर समर्थ बोलतात आता या पाषाणाची लक्षणं ऐका, दगडाची लक्षणे ऐका. आपण दगड का म्हटलोय याचे लक्षण आपल्याला आता श्रवण करायचे. वाकुडा तिकिडा फोडीला, पाषाण घडून नीट केला, दुसरे वेळीसी पाहिला, तरी तो तैसेची आसे. समर्थांनी काय ओवी लिहून दिली आहे, सुंदर ओवी दिली आहे. वाकुडा तिकडा फोडला म्हणजे त्याला वाकडा फोडला, दगड असून त्याला वाकडा फोडला, तिकडा फोडला, दगड फोडून त्याला नीट केला, देवाचा अवतार दिला, त्याला विशिष्ट आकार दिला. दगड दुसऱ्या अवस्थेत राहतो, पण मनुष्य त्याला मात्र कितीही घडवा बरं तो हाय तसं त्या लाईनवर येतो. त्याला पाहिली की त्याची स्थिती परत त्या स्थितीवर येतो आणि त्या स्थितीत तू जसं तसंच राहतो. म्हणून या मनुष्य देहाला पाषाण म्हटलेलं आहे. टाकीने खपली फोडिली, ते मागुती नाही जडली, मनुष्याची कुबुद्धी झडली, तरी ते पुन्हा लागे. म्हणजे दगडाची खपली, ते याकीने तोडली, कुऱ्हाडीने तोडली, तर ती परत दगडाला चिकटत नाही. तसंच पण मनुष्याचं तसं नाही आहे. मनुष्याला श्रवण केलंय तो अंतरी घेत नाही, आणि अंतरी घेतला तरी त्याला बाहेरची कुबुद्धी लागते, आणि एकदा जर कुबुद्धी लागली तर तो परत अंतरात्म्यामध्ये त्याचं श्रवण येत नाही, सुबुद्धी येत नाही, सर्व कुबुद्धीच येते आणि जी त्याला चिटकून जाते. म्हणून पाषाण म्हटलेलं आहे मनुष्य देहातील. सांगता अवगुण गेला, पुन्हा मागुता जडला, या कारणे महाभला पाषाण गोटा. म्हणजे मनुष्याचे कोणाचे ऐकून अवगुणांचा त्याग केला तरी अवगुण परत घेऊन चिकटतात. म्हणून त्याच्यापेक्षा हे पाषाण योगेच खूपच चांगलं आहे असं म्हणावं लागेल. ज्याचा अवगुण झडेना, तो पाषाणाहून उना, पाषाण आगळा जाना, कोटी गुणे. समोर सांगतात ज्या मनुष्याचा अवगुण नाहीसा होत नाही तो मनुष्य दगडापेक्षा कमी प्रतीचा म्हणता येईल, आणि त्याच्यापेक्षा पाषाण कोटी गुणांनी भरलेलं आहे, कोटी गुणांनी चांगलं आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. कोटी गुणे ऐसा पाषाण, त्याचेही ऐका लक्षण, श्रोती करावे श्रवण, सावध होऊनी. म्हणजे पाषाणाला कोटी गुणांनी बरं असं का म्हटलेलं आहे समर्थांनी, कारण त्याचंही कारण सतत सांगितलेलं आहे आणि आपल्याला ते पुढे श्रवण करायचं आहे. माणिक मोती प्रवाळ, प्राची वैडूर्य वज्र नीळ, गोमेद मनी परिस केवळ, पाषाण बोलीजे. समज ओवीमध्ये सांगितलं आहे माणिक मोती पोवळे हे पाचू वैडूर्य वज्रनील आणि गोमेदमणी आणि परीस हे सर्वही पाषाणच आहेत आणि त्याला पाषाणच म्हटले आहेत, पाषाणाचे घटक आहेत. याही वेगळे बहुत, सूर्यकांत सोमकांत, नाना मोहरे सप्रचित, औषधा कारणे. आणि या प्रकारेच इतरही अनेक सूर्यकांत, सोमकांत, चंद्रकांत, नाना औषधी आहेत, मणी आहेत, या औषधाकरता अनुभव सिद्ध आहेत. आणि याप्रमाणे ते हे सिद्ध
पाषाणच आहेत. याही वेगळे पाषाण भले, नाना तीर्थी जे ताग लागले, वापे खूप सेखी झाले, हरिहर मूर्ती. म्हणजे या खेरीज अनेक उत्तम पाषाण नाना या तीर्थशिलांच्या ठिकाणी अनेक प्रकारे वापी आहेत, खूप आहेत, घाट आहेत, मंदिर आहेत, दीपमाळ आहेत. आणि त्यासाठी लागणारे एवढेच नव्हे तर हरिहरी आदिदेवतांची मूर्तीसाठी पाषाणच वापरलेले आहेत. याचा पाहता विचार, पाषाणा ऐसे नाही सार, मनुष्य ते काय पामर, पाषाणा पुढे. जे आपण आता एवढ्या ओव्या श्रवण केलेत, याचा जर विचार केला तर पाषाणा एवढी सार नाही आहे. आपल्याला पाषाण किती मूल्यवान आहे ते आपल्याला कळून येते, पण पाषाणासारखे आपल्याला सार नाही आहे. आणि त्याच्यापुढे बिचाऱ्या पामर मनुष्याचं काय चालणार आहे. तरी तो वायसा नव्हे तो पाषाण, जो अपवित्र निकारण, त्या सारिका देह जाण, दूषिता भक्तांचा. जो पाषाण वरील प्रमाणे चांगल्या कामासाठी उपयोगात आणला जात नाही, उलट तो निरुपयोगी आणि अपवित्र आहे. आणि त्याच्यासारखा दूषित आणि अभक्त माणसाचा देह कुचकामाचा, तो अपवित्रच समजावा. आता असो हे बोलणे, घात होतो दूषितपणे, दूषितपणाची नाही गुणे, प्रपंचना परमार्थ. म्हणजे आता हे बोलणे पुरे झाले. समर्थ सांगतात भरपूर आपण ओव्या ऐकल्या, श्रवण केलंय, उदाहरणं ऐकलीत. या दूषितपणाने आपला घात होतो आणि अवगुणामुळे धड ना प्रपंच ना परमार्थ करता येत नाही. आणि अशी आपली स्थिती आहे. दूषितपणे कार्य नासे, दूषितपणे चिंता वसे, दूषितपणे स्मरण नसे, क्षण एक पाहता. समज सांगतात जर तुमच्या अंतरी दूषितपणा आला, दुष्ट विचार आले, तर तुमचं कार्य नसतं, जो काम आहे तो काम होत नाही. चिंता लागते प्रत्येक गोष्टीची, स्मरण तर अजिबात घडत नाही. आणि एका स्मरणात सगळं विस्मरण होऊन जातं आणि सर्व आपलं कार्य बिघडतं, चिंता उत्पन्न होते. दूषितपणे शत्रुजीने, दूषितपणे जन्म मरणे, दूषितपणे जने गुणे हानी होय. म्हणजे या अवगुणामुळे सावध न राहिल्याने शत्रूकडून पराभव पत्करावा लागतो. तसंच जन्ममरणांच्या चक्रातून सुटका तर होतच नाही. आणि याप्रमाणे सर्व अत्यंत नुकसान होत राहते. दूषितपणे नवे साधन, दूषितपणे न घडे भजन, दूषितपणे नवे ज्ञान साधकांसी. या दूषितपणामुळे साधकांच्या हातून नीट साधन होत नाही, भगवंताचे भजन होत नाही, स्मरण होत नाही आणि त्याला ज्ञानही प्राप्त होऊ शकत नाही. दूषितपणे नवे निश्चयो, दूषितपणे न घडे जयो, दूषितपणे होय क्षयो आपल्या स्वहिताचा. म्हणजे या दूषितपणामुळे कुठल्याही गोष्टीचा निश्चय होत नाही आणि कुठल्याही गोष्टीत जय पराजय यश काही मिळत नाही. आपल्या हिताची सर्व प्रकारे हानी होते. दूषितपणे न घडे श्रवण, दूषितपणे न घडे विवरण, दूषितपणे निरूपण हातीचा जायो. म्हणजे या दूषितपणामुळे नीट श्रवण तर करतच नाही आणि श्रवण केलेल्या गोष्टीचे विवरण उत्तम प्रकारे करता येत नाही. त्यामुळे अध्यात्म निरूपणाच्या श्रवणाने जो लाभ होणार असतो तो हातचा जातो, हातच्या बाहेर जातो. दूषित बैसलाची दिसे, परी तो आस्ताची असे, चंचल चक्री पडिले असे मानस तयाचे. समोर सांगतात की चंचल मनोवृत्तीचा मनुष्य श्रवण करण्यासाठी बसलेला आहे, तो चंचल आहे, पण तो खरं असून नसल्यासारखं आहे.
कारण त्याचे मन एखाद्या चक्रात सापडलं आहे की तसं तो भ्रमण करत राहतो. तेव्हा सांगतात मन चंचल आहे. आपण श्रवणाला बसतोय, वरवरती दिसतोय आपण श्रवणाला बसतोय म्हणून, मग आपल्या इथे श्रवण घडत नाही. आपल्या मनात भलतेच विषय येतात. नाना अंतरीचे विचार येतात. ते पण उपासनाला बसल्यावरच, स्मरणिक हातात धरल्यापासून ते शेवटचा श्लोक होतपर्यंत आपले नाना प्रकार विचार येत राहतात. उदाहरणार्थ काही, आज मॅच कोण जिंकेल, बायको स्वयंपाक काय बनवेल, मुलगा पास होईल का नाही, उद्याचा माझा दिवस कसा जाईल, भविष्याची चिंता. समर्थ बोलतात हे सगळं श्रवणाच्या वेळीच तुम्हाला आठवेल. वेडे पिशाच निरंतर, अंधमुखे आणि बधीर, तैसाची जाणावा संसार, दुश्चित प्राणी यांचा. समोर सांगतात, त्याच्यावर उदाहरण दिलं आहे. एवढ्या वेड्या माणसाचा किंवा निरंतर पिशाच लागलेल्या माणसाचा किंवा अंध मुख बधीर माणसाचा जसा संसार असतो, तसा दुश्चितपणा अंतरी आला की त्याचा संसारही तसाच असतो. सावध असून उमजेना, श्रवण असून ऐकेना, ज्ञान असून कळेना, सारासार विचार. तो सावध म्हणजे शुद्धी असून त्याला काही उमजत नाही, जाणवत नाही. कान असून त्याला ऐकू जात नाही. आणि ज्ञान असून त्याला सारासार विचार कळत नाही. ऐसा जो दुष्टित आळसी, परलोक कैसा त्यासी, ज्याचे जीवी अहर्निशी आळस वसे. म्हणजे ज्या प्रकारे जो दूषित आणि आळसी असतो त्याच्या चित्तात, अंतःकरणात रात्रंदिवस आळसच भरलेला असतो, त्याला परलोक कसं प्राप्त होणार. समर्थ सांगतात, दुश्चितपणापासून सुटला तरी तो सवेची आळस आला, आळसा हती प्राणी आला, उसदाची नाही. जर एखादा मनुष्य दूषितपणापासून सुटला तर त्याला लगेच आळस चिटकतो. आणि एखादा आळसाच्या हाती मनुष्य सापडला की त्याला उसत मिळत नाही. आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार, आळसे नवे पाठांतर, काही केल्या. म्हणजे या आळसामुळे आपल्याला विचार करता येत नाही. आळसामुळे आचार बुडतो, त्यामुळे काही केल्या आपल्या पाठांतर होऊ शकत नाही, विचार आपला येत नाही. म्हणून आळस हा माणसाचा शत्रू सांगितलेला आहे. आळसे घडेना श्रवण, आळसे नवे निरूपण, आळसे परमार्थाची खून मळीन झाली. एकदा की आळस आला की त्याला श्रवण घडत नाही, निरूपण घडत नाही, परमार्थ घडत नाही. त्यामुळे त्याची जी अंतरात्मा आहे ती सर्व मळीन होते. आळसे नित्यनियम राहिला, आळसे अभ्यास बुडाला, आळसे आळस वाढला, असंभाव्य. म्हणजे या आळसामुळे नित्यनियम राहून जातो आणि अभ्यास बंद पडते. त्यामुळे आळसाने आळस अमर्याद राहते आणि ते वाढतो. आळस गेली धारणा धृती, आळस मळीन झाली वृत्ती, आळस विवेकाची गती मंद झाली. अर्थ काय सांगतात यामध्ये, आळसाने निश्चय टिकून राहत नाही. आपल्या ज्या आत्मजित धैर्य आहे ते सर्व नष्ट होते, वृत्ती मलिन होते. एवढंच नाही तर आपला विवेकही संपतो, मंदावतो. आळसे निद्रा वाढली, आळसे वासना विस्तारली, आळसे शून्याकार झाली, सद्बुद्धी निश्चयाची. एकदा आळस आलं की निद्रा झोप वाढते. आळस वाढला की वासना अजून वाढते. आळस वाढला की सुदबुद्धीचा निश्चय नाहीसा होतो. सुदबुद्धी ही कुबुद्धी होते आणि नाना रंगांचे विचार अंतर येतात.
आणि त्यामुळे वासना उत्पन्न होते. दूषितपणा सवे आळस, आळसे निद्रा विलास, निद्रा विलासे केवळ नाश आयुष्याचा. म्हणजे दूषितपणाने प्रथम आळस वाढतो हे नक्की आहे. आणि आळसामुळे झोपेत चूक वाटू लागते. आणि एकदा झोप अधिक काळ झोप केली तर आयुष्याचा केवळ नाश आणि नाशच. निद्रा आळस दूषितपण ह्याची मूर्खाचे लक्षण, येणेकरिता निरूपण उमजे चिना. निद्रा, आळस आणि दूषितपण ही मूर्खाची लक्षणं सांगितलेली आहेत. आणि या 3 अवगुणामुळे अध्यात्मरूप त्याला उमजतच नाही, समजत नाही. या 3 लक्षणे जेथे विवेक कैसा असेल तेथे अज्ञानासे या परते सुखची नाही. ज्याच्या अंतरी हे 3 लक्षणं आहेत ती कोणती? निद्रा, आळस आणि दूषितपणा. ही 3 लक्षणं ज्याच्या अंगी आहेत त्याच्या अंगी विवेक उत्पन्न होणार नाही. आणि या अज्ञानी माणसा आळस, निद्रा यांचं सुख वाटते. आणि या अधिक सुख कशात असेल हे त्याला वाटतच नाही. शुद्धा लागताच जेविला, जेवून उठता आळस आला, आळस येता निजेला सावकाश. मग काय होतं? भूक लागल्याबरोबर तो जेवतो, जेवल्यानंतर त्याला आळस येतो आणि आळस एकदा आला की परत तो झोपून जातो. हे त्याचं डेली रुटीन आहे. त्याला कसं बरं वाटेल? आणि हेच त्याला बरं वाटते. पण त्याला सुबुद्धी येणार नाही, सर्व कुबुद्धी येईल, दूषितपण येईल. निजो न उठताच दूषित, कदा नाही सावचित्त, तेथे कैसे आत्महित निरोपणी. म्हणजे झोपून उठल्यानंतर तो कधी सावचित्त नसतोच. आणि दूषितपणापुढे त्याला निरूपण ऐकूनही आत्महित कसं होणार? निजो न मर्कटासी दिले रत्न, फिशाच्या पाशी निदान, दूषितापुढे निरूपण तयापरी होय. म्हणजे माकडाच्या हाती रत्न द्यावे किंवा फिशाच्या पाशी खजिना सोपवा, तसं दूषित मनाने असणाऱ्या माणसापुढे अध्यात्म निरूपण करणं म्हणजे होय. माकडाला तुम्ही कितीही रत्न द्या त्याला काही ते समजणार नाही आहे, तो त्याचा यूज करताच येणार नाही त्याला. किंवा पैशाच्या पाशी त्याला खजिना द्या, त्याला काहीच हे नाही, उरणार नाही. तसंच माणसाचं अध्यात्म निरूपण नसेल तर त्याला काडीची किंमत नाही, त्याचं जीवन पूर्ण समाप्त आहे. आता असो हे उपपती, आशंकेची कोण गती, की त्या दिवसाई होती मुक्ती, सज्जनाची निसंगे. मला सांगतात असो. आता हा पुरे झाला, उपपत्ती पुरे झाली. मूळ शंकेचे उत्तर आता दिलंच पाहिजे. आणि या सज्जनाच्या संगतीने किती दिवसात मुक्ती होते आणि मूळ शंका आहे त्यावेळेला पाहिजे. ऐक याचे प्रत्युत्तर, कथेसे व्हावे निरोत्तर, संत संघाचं विचार ऐसा असे. मग सांगतात या शंकेचे उत्तर आता ऐकायचं, आपल्याला श्रवण करायचं आहे, तेव्हा ती पूर्ण शंका नाहीशी होईल आणि सत्संगाचा विचार कसा आहे ते आपल्याला समजेल. लोह परियसी लागला, थेंबुटा सागरी मिलाळा, गंगे सरिते संगम झाला तक्षणी. समर्थाने उदाहरण दिले, ज्या क्षणी लोखंड परिसाला लागतो तेव्हा त्याचं सोनं होतं. थेंबुटा सागरी मिळाला म्हणजे पाण्याचा अंश जो सागराला मिळाला तर त्याची कवनी एकरूप होऊन तो समुद्रामध्ये मिळून जातो. किंवा गंगी सरिता संगम झाला किंवा एखाद्या नदीच्या गंगेशी संगम होऊन ती कवनी एक जणू गंगाच बनते. सहावधी साक्षपी आणि दक्ष, त्याची तत्काळची मोक्ष, इतरांचं ते अलक्ष, लक्षीला नवचे. म्हणजे त्याप्रमाणे जो सावध निग्रही जागृत आहे त्याला तत्काळ मोक्ष मिळतो.
इतरांना तो अलक्ष्य आणि स्वरूपाची प्राप्ती करून घेता येत नाही. येथे शिष्या प्रज्ञाचं केवळ प्रज्ञावंत न लगे वेळ अनन्यास तत्काळ मोक्ष लावे. म्हणजे येथे तत्काळ मोक्ष मिळवण्यास शिष्याची प्रज्ञाच केवळ कारणीभूत होते आणि कुशाग्र बुद्धीने येथे असणाऱ्यांना वेळ लागत नाही. म्हणून जे शिष्य अनन्य असतात त्यांना तत्काळ मोक्ष लाभतो. प्रज्ञावंत आणि अनन्य त्यांचे न लगे एक क्षण अनन्य भावार्थ विन प्रज्ञा खोटी. म्हणजे जे प्रज्ञावंत आणि अनन्य असतात त्यांना एकही क्षण लागत नाही. आणि अनन्य भाव जर नसेल तर नुसती प्रज्ञा असून चालत नाही, तर ती निरुपयोगी ठरते, तिचा उपयोग काहीच नाही. प्रज्ञेविन अर्थ न कळे विश्वास विन वस्तू ना कळे. प्रज्ञ विश्वास गळे देहाभिमान. जे प्रज्ञा नसेल तर निरूपणाचा अर्थ काही कळत नाही, आणि जर विश्वास नसेल तर सद्वस्तू कळत नाही. आणि प्रज्ञा आणि विश्वास दोन्ही असतील तर देहाभिमान गळून जातो. देहाभिमानाचे अंती सहजची वस्तू प्राप्ती. सत्संगी सद्गती विलंबची नाही. म्हणजे देहाभिमान नष्ट झाला की शेवटी आपण सहजच वस्तूची प्राप्ती होते आणि सत्संगाने तत्काळ सद्गती मिळते आणि विलंब लागत नाही. सावधी साक्षपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास त्याची साधनी सायास करण्याची न लगे. म्हणजे जो शिष्य देहाभिमान म्हणजे प्रज्ञा नसेल तर निरूपणाचा अर्थ काही कळत नाही, आणि जर विश्वास नसेल तर सद्वस्तू कळत नाही. आणि प्रज्ञा आणि विश्वास दोन्ही असतील तर देहाभिमान गळून जातो. देहाभिमानाचे अंती सहजची वस्तू प्राप्ती. सत्संगी सद्गती विलंबची नाही. म्हणजे देहाभिमान नष्ट झाला की शेवटी आपण सहजच वस्तूची प्राप्ती होते आणि सत्संगाने तत्काळ सद्गती मिळते आणि विलंब लागत नाही. सावधी साक्षपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास त्याची साधनी सायास करण्याची न लगे. म्हणजे जो शिष्य सावध निग्रही विशेषच प्रज्ञावंत आणि विश्वास बाळगणार आहे त्याचे सद्गाचे कष्ट करतच लागत नाही. इतर भाविक साबडे त्यांची साधने मोक्ष जोडे. साधू संगे तत्काळ उडे विवेक दृष्टी. म्हणजे इतर भोळेबावडी पण लोक आहेत की त्यांना साधनाने मोक्ष मिळतो आणि साधूच्या संगतीमुळे विवेकदृष्टी तत्काळ जागृती होते. परी ते साधन मोडू नये. निरूपणाचा उपाय निरूपणी लागे सोये सर्वत्रांसी. निरूपणाचा उपाय करीत असताना साधन करी सोडू नये आणि निरूपणाप्रमाणेच सर्वांना मार्ग सापडतो. आता मोक्ष आहे कैसा कैसे स्वरूपाची दशा. त्याचे प्राप्तीचा भरवसा सत्संग केवी. परत प्रश्न विचारतात, आता मोक्ष कसा आहे, स्वरूप देशी त्याची कशा आहे, सत्संगाने त्याची निश्चित प्राप्ती करावी. ऐसे निरूपण प्रांजळ पुढे बोलले असे सकळ. श्रोते होऊन या निश्चळ अवदान घ्यावे. श्रोत्यांनी प्रश्न केला होता की मोक्ष कसा आहे, त्याची स्वरूपाची दिशा कशी आहे, त्याचा प्राप्तीचा भरोसा काही आहे, हे मला तुम्ही श्रवण करून द्या. तेव्हा वक्त्याने त्याला दिले की आता आपण पुढच्या समासात त्याची श्रवण करणार आहेत, तर आपल्याला श्रवण करायचं आहे. अवगुण त्यागावया कारणे न्याय निष्ठुर लागे बोलणे. श्रोती कोपन धरणे ऐसी या वचनाचा. समर्थ सांगतात श्रोत्यांनी अवगुणांचा त्याग करावा आणि त्याग करून न्यायनिष्ठुरपणे बोलावे लागते. ते बोलावे आणि अशा बोलण्याचा श्रोत्यांनी धरू नये. समर्थ सांगतात अवगुणांचा त्याग करा, तेव्हा तुम्हाला गुणांचा वाव मिळेल. अवगुण त्यागावया कारणे न्याय निष्ठुर लागे बोलणे. श्रोती कोपन धरणे ऐसी या वचनाचा. इति श्रीदास बोधे
गुरुशिष्य संवादे दुश्चित निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.